नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर जो आपल्याला प्रश्न दिसत आहे अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर त्या प्रश्नाला आपण अगदी सहजरित्या ट्रिकने कसे सोडवणार आहोत ते आपण पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं, सर्वात शेवटी आपल्याला वर्ग मुळाच्या चिन्हामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर 49 दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 49 हे कोणाचा वर्ग आहे तर आपण अर्थातच सांगू शकतो 7 चा वर्ग आहे। कोणाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो? 7 चा। आपण या ठिकाणी काढून घेतला। आता हे जे आलेलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 7, हे जर आपण या वर्गमुळात 29 मध्ये जर प्लस केलं तर काय होणार? 29 आणि 7 होतात विद्यार्थी मित्रांनो 36, आणि याच 36 ला जर परत आपण वर्गमुळाच्या चिन्हात टाकलो आणि वर 36 हे कोणाचा वर्ग आहे तर 6 चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हेच 6 आलेले जे उत्तर आहे हे आपण या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जे 19 आहे यामध्ये जर ऍड केलं तर काय होईल, मिळवलं तर काय उत्तर मिळेल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला 25 उत्तर मिळेल। परत या 25 ला जर आपण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर टाकलो तर उत्तर मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 5, आणि हेच 5 मिळालेलं उत्तर आपण 11 मध्ये जर ऍड केलो, 11 मध्ये ऍड केलो तर 11 आणि 5 होतात विद्यार्थी मित्रांनो 16। या 16 ला परत जर आपण वर्गमुळाच्या चिन्हात टाकून जर त्याला बाहेर काढलं तर उत्तर येते 4, आणि हे 4 विद्यार्थी मित्रांनो आलेले आपण 5 मध्ये प्लस केले, ऍड केले तर उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 9, आणि या 9 ला परत वर्गमुळाच्या चिन्हामध्ये आपण टाकूया म्हणजेच काय होणार, उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो 3, आणि हे 3 आलेलं उत्तर हेच या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। अगदी सहजरित्या तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। परत एक अशाच पद्धतीचं गणित आपण पाहणार आहोत। पहा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे, पहा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये अशा पद्धतीचं जे गणित आलेलं आहे, काय करणार, सर्वात शेवटी आपल्याला कोण दिसत आहे, 169 असं दिसत आहे। तर 169 कोणाचा वर्ग आहे तर 13 चा वर्ग आहे असं आपण सांगू शकतो। मग काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे 13 उत्तर मिळालेलं आहे हे उत्तर आपण 108 मध्ये काय करूया, ऍड करूया, बेरीज करूया। आता 108 आणि 13 होतात विद्यार्थी मित्रांनो 121। किती होतात? 121। आता 121 ला परत जर आपण वर्गमुळाच्या चिन्हात टाकलं तर 121 हे कोणाचा वर्ग आहे तर 11 चा वर्ग आहे, आणि हे जे आलेले 11 आहेत हे जर आपण 38 मध्ये जर ऍड केले, मिळवले तर मित्रांनो आपल्याला उत्तर येईल 49, आणि हे 49 जर आपण वर्गमुळाच्या चिन्हात टाकलं तर 49 पहा 49 कोणाचा वर्ग आहे, 7 चा वर्ग आहे, आणि हे जे मिळालेले 7 आहेत हे जर आपण 57 मध्ये ऍड केले, पहा 57 मध्ये ऍड केले तर मित्रांनो आपल्याला उत्तर येते 64, आणि परत याच 64 ला जर आपण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये टाकलं तर उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 8, आणि हे जे मिळालेले 8 आहेत हे 8 आपण या 8 मध्ये जर ऍड केले, मिळवले तर मित्रांनो उत्तर येते आपल्याला 8 आणि 8 म्हणजेच 16। या 16 ला जर आपण वर्गमुळाच्या चिन्हात टाकलो तर मित्रांनो 16 हा 4 चा वर्ग आहे, म्हणून आपल्याला शेवटी उत्तर मिळत आहे 4, आणि हे 4 हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे मित्रांनो, उत्तर आहे। मित्रांनो अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर या ट्रिकने तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा करतो, आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, छान अशी एक कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।